आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपलं दैनंदिन जीवन अध्यात्मावर कसं अवलंबून आहे. अध्यात्म म्हणजे फक्त मंदिर, पूजा, मंत्र, जप नाही. अध्यात्म म्हणजे आपल्या विचारांची शुद्धता, भावनांची समज आणि आत्म्याशी जोडलेलं जीवन. आपण सकाळी उठतो, कामाला जातो, कुटुंब सांभाळतो, निर्णय घेतो, पण या सगळ्यामागे आपल्याला शांत, स्थिर आणि सकारात्मक ठेवणारी जी शक्ती आहे ती म्हणजे अध्यात्म. आज 9 मिनिटात आपण पाहूया अध्यात्म आपल्या रोजच्या आयुष्यात कसं दिशा देतं, स्थिर करतं आणि समृद्ध करतं. सकाळची सुरुवात आणि अध्यात्म. आपला दिवस कसा सुरू होतो त्यावर पूर्ण दिवसाची गुणवत्ता ठरते. जर सकाळी उठताच आपण मोबाईल पाहिला, सोशल मीडियामध्ये हरवून गेलो तर मन आधीच अस्थिर होतं. पण जर आपण 5 मिनिटं शांत बसलो, दीर्घ श्वास घेतला, कृतज्ञता व्यक्त केली तर मन स्थिर होतं. अध्यात्म आपल्याला शिकवतं दिवसाची सुरुवात बाहेरून नाही, आतून करा. सकाळची प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यान हे फक्त धार्मिक कृती नाहीत, ते आपल्या मेंदूला शांत करतात, विचार स्पष्ट करतात आणि दिवसासाठी ऊर्जा देतात. काम आणि अध्यात्म. आजची जीवनशैली तणावाने भरलेली आहे. हेडलाईन्स, स्पर्धा, अपेक्षा. पण अध्यात्म आपल्याला एक महत्त्वाचा नियम शिकवतो. कर्म कर, पण फळाची चिंता करू नकोस. जेव्हा आपण फक्त प्रामाणिकपणे काम करतो, तेव्हा मनावरचा दबाव कमी होतो. अध्यात्मामुळे आपण तुलना करत नाही, आपण स्पर्धा करत नाही, आपण स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो. काम हे ओझं वाटत नाही, ते सेवा वाटू लागतं. आणि जेव्हा काम सेवा बनतं तेव्हा तणाव कमी आणि समाधान जास्त होतं. नातेसंबंध आणि अध्यात्म. घरातील भांडणं, गैरसमज, अपेक्षा. अध्यात्म आपल्याला शिकवतं अहंकार सोडा, प्रेम निवडा. जेव्हा आपण प्रत्यक्षात देव पाहायला जातो तेव्हा राग कमी होतो. अध्यात्मामुळे आपण ऐकायला शिकतो. आपण प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. क्षमाशीलता ही अध्यात्माची सर्वात मोठी देणगी आहे. ज्या घरात अध्यात्म असतं त्या घरात शांतता आणि सुसंवाद असतो. निर्णय घेण्याची क्षमता. जीवनात अनेक कठीण निर्णय घ्यावे लागतात. अध्यात्म आपल्याला अंतर्मनाशी जोडतं आणि अंतर्मन नेहमी योग्य मार्ग दाखवतं. ध्यान केल्यावर मन शांत होतं आणि शांत मनच योग्य निर्णय घेतं. गोंधळलेल्या मनातून चुकीचे निर्णय येतात. स्थिर मनातून योग्य दिशा मिळते. संकटाच्या काळात अध्यात्म. जीवनात संकट येणारच. आजार, आर्थिक अडचणी, नाती तुटणं, खूप काही. अध्यात्म आपल्याला शिकवतं हेही निघून जाईल. अध्यात्म म्हणजे आशा. अध्यात्म म्हणजे श्रद्धा. अध्यात्म म्हणजे अंधारातही प्रकाशावर विश्वास. ज्याकडे अध्यात्म आहे तो तुटत नाही, तो घडत जातो. रात्रीची शांती आणि आत्मपरीक्षण. दिवस संपताना आपण थकलेलो असतो, पण जर झोपण्यापूर्वी 5 मिनिटं आत्मपरीक्षण केलं, आज मी कोणाला दुखवलं का, मी काय शिकलो, मी कशाबद्दल कृतज्ञ आहे, तर मन हलकं होतं. अध्यात्म आपल्याला रोज स्वतःला सुधारण्याची संधी देतं. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे वेगळं जीवन नाही. अध्यात्म म्हणजे जीवन जगण्याची योग्य पद्धत. ते आपल्याला शांतता देतं, दिशा देतं, समाधान देतं. जर तुम्हाला आयुष्यात स्थैर्य, आनंद आणि अर्थ हवा असेल तर अध्यात्माला रोजच्या जीवनाचा भाग बनवा. दररोज 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. मनाशी जोडा, श्वासाशी जोडा, देवाशी जोडा. कारण अध्यात्माशिवाय जीवन चालतं, पण अध्यात्मासोबत जीवन फुलतं.